नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट मेजरमेंटनुसार बालुशाही कशी बनवायची. बालुशाही कोणाला आवडत नाही. बालुशाही म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. चला तर बालुशाही बनवायला सुरुवात करूया. या ठिकाणी मी अर्धा किलो मैद्याची बालुशाही बनवत आहे आणि हा मैदा मी एका वाटीने मोजून घेतला तर हा 4 वाटी मैदा आहे. आणि ही बालुशाही बनवताना मी डालडा न वापरता तेल वापरणार आहे. आणि ज्या वाटीने मी 4 वाटी मैदा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी तेल घेतले आहे. पोहे खायचा अर्धा चमचा खायचा सोडा. हे आपल्याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. बालुशाही बनवताना बरेच जण म्हणतात की आमच्या बालुशाहीमध्ये चांगला पाक शिरत नाही, तर तुम्ही या पद्धतीने एकदा बालुशाही बनवून पहा. पुन्हा कधीच म्हणणार नाही की आमच्या बालुशाहीमध्ये पाक शिरत नाही. चला तर मैदा आणि तेल चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. याचा असा गोळा झाला पाहिजे. आता यामध्ये दही मिक्स करायचे आहे. आपल्याला हा मैदा पूर्ण दह्यामध्ये मळून घ्यायचा आहे. मी ही बालुशाही बनवताना पाण्याचा वापर न करता दह्याचा वापर करणार आहे. याचा आपल्याला हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला पोळ्याच्या कणकेसारखे जास्त जोर लावून मळायचे नाही. तुम्ही जर जास्त जोर लावून याला मळले तर आपल्या बालुशाहीमध्ये लेयर्स पडणार नाहीत आणि ही बालुशाही मधपर्यंत तळल्या जाणार नाही. आपले पीठ तयार झाले आहे. हे आपण 5 ते 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत बालुशाहीचा पाक बनवून घेऊया. मी अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा किलो साखर घेत आहे. साखर भिजल्या जाईल एवढे पाणी घालून पाक शिजून घेऊया. तोपर्यंत आपण बालुशाही बनवून घेऊया. बालुशाही बनवण्यासाठी थोडेसे पीठ घेऊन हलक्या हाताने गोळा करून मध्यभागी वेच करायचं, म्हणजे आपली बालुशाही ही चांगली तळल्या जाईल. अशाच प्रकारे सर्व बालुशाही बनवून घ्यायच्या. आपला पाक तयार झाला आहे का ते पाहूया. पाकामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं. लिंबू पिळल्याने आपल्या बालुशाहीला एक वेगळीच चमक येते आणि दिसायलाही छान दिसते. आपल्याला हा पाक एकतारी बनवायचा आहे. यामध्ये मी विलायची टाकत आहे. पाक तयार झाला आहे. गॅस बंद करून बालुशाही तळून घेऊया. तेल गरम झाले आहे. बालुशाही बनवण्यासाठी तेल जास्त गरम नसले पाहिजे. गॅस कमी करून लो फ्लेमवर ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे. बालुशाही टाकल्या टाकल्या तळाशी जाते आणि जशी जशी तळल्या जाईल तशी तशी हलकी होऊन वर तेलावर तरंगते. बालुशाही तळताना पेशन्स